तर नमस्कार, मी गणेश डांगे आणि मी शिवानी डांगे आणि आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आत्ताच आपण पन्हाळेकाजी लेणी बघितली। तर तिकडे जात असताना खाली आम्हाला हा प्रणालक दुर्ग नावाचा फलक दिसला, म्हणून एक उत्सुकता होती की नक्की काय आहे। तर तो प्रणालक दुर्ग नावाचा एक किल्ला आहे, त्यालाच पद्मनाभ दुर्ग सुद्धा म्हटलं जातं। आम्ही इथे थोडीशी माहिती काढली, त्यानुसार मोठा किल्ला नाही आहे, फार छोटाच आहे। एक वरती मंदिर आहे, एक विहीर आहे देवविहीर म्हणून, आणि एक शिवाजी महाराजांचा पुतळा आहे। सो चला आपण वरती जाऊन बघूयात। रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात प्रसिद्ध पन्हाळेकाजी लेण्यांजवळ हा किल्ला आपल्याला पाहायला मिळतो। दाभोळ बंदराचे आणि तेथे विविध देशांनी पोहोचणाऱ्या व्यापारी मार्गांचे संरक्षण करण्यासाठी त्या प्रदेशात छोट्या किल्ल्यांची निर्मिती विविध राजवटीत केली गेली। दाभोळ बंदराचा व तेथपर्यंत जाणाऱ्या व्यापारी मार्गाचा वापर मध्ययुगात कमी झाला, त्यामुळे त्या मार्गावरील किल्ल्यांचे महत्त्व कमी होऊन ते किल्ले विस्मृतीत गेले। त्या व्यापारी मार्गावरील सर्वात प्राचीन किल्ला म्हणजे प्रणालक दुर्ग अथवा पन्हाळे दुर्ग। तो किल्ला त्याच्या पायथ्याशी असलेल्या पन्हाळेकाजी लेण्यांच्या नावाने ओळखला जातो। त्याचे मूळ नाव पद्मनाभ, परंतु तो त्या नावाने कधीच ओळखला गेला नाही। प्रथम प्रणालक व नंतर पन्हाळेकाजी हीच त्याची नावे लोकांच्या परिचयाची आहेत। इथून डाव्या बाजूला गडावर जाण्यासाठी मार्ग आहे, तर उजव्या बाजूला आई झोलाई देवीचे मंदिर आहे। वरील बाजूस किल्ल्याच्या दुसऱ्या तटबंदीचे अवशेष दिसतात, ती तुटलेली आहे। तटबंदीतून किल्ल्यात प्रवेश होतो। किल्ल्याच्या माथ्यावर गेल्या काही वर्षांपूर्वीपर्यंत शेती करण्यात येत असे, त्यामुळे माथ्यावरील अवशेष नष्ट होऊन विखुरलेले आहेत। गडावर पोचताच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती पाहायला मिळते। गावकऱ्यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा किल्ल्यावर 1994 साली उभारला। त्याच्या मागच्या बाजूस दगडावर उभा केलेला एक 4 फुटी स्तंभ आहे। पुतळ्याच्या उजव्या बाजूने पायवाटेने खाली गेल्यास थोड्याच अंतरावर आपल्याला जोत्याचे अवशेष पाहायला मिळतात। गडावर बांधकामाची एकूण 4 जोती पाहायला मिळतात। गडावर एकूण 3 पाण्याच्या टाक्या आहेत, त्यातील 2 पाण्याच्या टाक्या ह्या नष्ट झालेल्या आहेत, तर एक टाकी अजूनही गडावर पाहायला मिळते। तर किल्ल्यावरून आलोय आपण, आता मंदिरात जाऊया। गड चढताना उजव्या बाजूला आई झोलाई देवीचे मंदिर लागते।
पिंडी आहे शंकराची, खूप सुंदर मूर्ती आहे. जय भोलेनाथ. देवी माते. जुलाई देवी ग्रामदैवत, ग्रामदैवताय नमः. या देवीचं खरं मंदिर आहे. देवी माते, गणपती बाप्पा मोरया, श्री गुरुदेव दत्त. माते मंदिराच्या मागील भागात उत्तम कलाकुसर असलेले 2 दगड आहेत. या ठिकाणी मंदिराचे जुने उशीर आहेत. तर मंडळी, असा होता आजचा आमचा छोटासा दापोली दौरा. खरं तर आम्ही सकाळी कासव महोत्सवाचं आयोजन करून फक्त निघालो होतो. सकाळी घरातून लवकर निघाल्यामुळे आमचं इथे 7 वाजेपर्यंत सगळं तिथलं आवरलं, 7-8 वाजेपर्यंत. त्यानंतर आमच्याकडे वेळ होता, त्यामुळे एकामागोमाग एक आम्ही जवळपासची जी पर्यटन स्थळं आहेत ती बघण्याचा जेवढा होईल तेवढा प्रयत्न केला. खरं तर आपलं कोकण एवढं नक्कीच छोटं नाही आहे की ते एका दिवसात बघून संपेल. त्यामुळे खूप पर्यटन स्थळं आहेत, खूप अशी प्राचीन स्थळं आहेत जी दापोलीमध्ये आहेत आणि ती एका दिवसात बघून संपणारी नाही आहेत. आज आम्हीसुद्धा आमची किती थोडीफार लिस्टेड जी होती ती राहिली. एक म्हणजे ते किल्ला राहिला वाऱ्यामुळे, दुसरं म्हणजे आणखीन एक कोणतं तरी ठिकाण राहिलं आमचं. अशी खूप ठिकाणं होती, पण एका दिवसात नक्कीच ते तेवढं पॉसिबल नाही. आता आम्हाला परत आरवलीला जायचं आहे. सो एक जाता हा प्रणाल दुर्ग लागला, तो आम्ही बघितला. सो तुम्हीसुद्धा नक्की वेळात वेळ काढून एखादा दिवस आपण नक्कीच आपल्यासाठी काढू शकतो. आम्हालासुद्धा गेले 1-1.5 महिना शक्य नाही झालं. ह्यांचं मार्च एंडिंग होतं, माझं मेडिकलचा सुट्टीचा इश्यू होता. त्यामुळे आता फायनली आम्ही 1-1.5 महिन्यानंतर पुन्हा आलो आहे परत. सो नक्कीच आता नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येऊ. आजच्यासाठी
जेवढं शक्य झालं तेवढी माहिती आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. सो आमचे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. तर असा होता आजचा आपला दिवस. खूप छान गेला दिवस. खूप दिवसांनी एक जवळजवळ 1-1.5 महिन्यांनी मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही घराच्या बाहेर पडलो रोजच्या रुटीन व्यतिरिक्त. सो खूप छान वाटतं आहे आणि नेहमीप्रमाणे ऑल क्रेडिट गोज टू दिस मॅन. माझा नवरा खरंच खूप एनर्जेटिक माणूस आहे. कायम उत्साही, कायम एनर्जेटिक. त्यांचं असतं म्हणजे हां चल आपण करू शकतो, हे करायलाच पाहिजे. आत्ता नाही करणार तर नंतर कधी करणार. सो मी जरी असं म्हटलं की नाही खूप अडचण आहे तिथे किंवा खूप लांब आहे ते, नाही, आपण काहीही करू शकतो आणि हेच वय आहे आपल्याला आत्ताच करायचं आहे, नंतर नाही या गोष्टी करायला वेळ मिळत. सो त्यांचं कायम म्हणतात ना एनकरेज करणं, एक प्रोत्साहन देणं, सो त्यात त्यांचा खूप मोलाचा वाटा आहे माझ्या आयुष्यामध्ये. सो नक्कीच त्यांना थँक्यू आणि तुम्हालासुद्धा धन्यवाद. बाय.